नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे चतुर ससा आणि गर्विष्ठ सिंह. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये खूप शक्तिशाली असा क्रूर स्वभावाचा सिंह राहायचा. तो काय करायचा? दररोज एका प्राण्याची शिकार करायचा. त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी घाबरून गेले होते. एक दिवस सर्व प्राणी एकत्र आले आणि सिंहाकडे गेले. त्याने सिंहाला विनंती केली, महाराज, तुम्ही रोज इतक्या प्राण्यांची शिकार करता, असं करू नका. आम्ही स्वतःहून तुमच्याकडे रोज एक प्राणी पाठवून देऊ. सिंह खुश झाला. त्याला ती कल्पना आवडली. लगेच त्याने ती मान्य करून टाकली. काही दिवस गेले. एक दिवस एका छोट्या सशाची पाळी आली. ससा खूप हुशार होता. त्याला मरण्याची मुळीच भीती नव्हती. इच्छा तर अजिबात नव्हती. त्याने सिंहालाच नष्ट करायचं असा एक बेत आखला. त्या दिवशी सिंहाकडे लवकर जाण्याऐवजी तो मुद्दाम उशिरा पोचला. सिंहाला खूप भूक लागली होती. तो खूप रागात होता. सशाला पाहताच तो गरजला, ए चिमुरड्या सशा, एकतर तू इतका लहान आहेस आणि वरून उशिरा येतोस. मी आता तुला खाऊनच टाकतो आणि उद्या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना संपवतो. ससा नम्र होत म्हणाला, महाराज, माझी काहीच चूक नव्हती. मी येत असताना वाटेत मला आणखी एक सिंह भेटला. तो म्हणाला की तोच खरा जंगलाचा राजा आहे. त्याने मला अडवून धरले. आपल्या सत्तेला आव्हान दिलं पाहून सिंह आणखी चवताळला. कुठं आहे तो दुसरा सिंह? मला आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे घेऊन चल. ससा सिंहाला घेऊन एका खोल विहिरीजवळ आला. ससा म्हणाला, महाराज, तो याच विहिरीत राहतो. सिंहाने रागाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले की तो दुसरा सिंह आहे. त्याला पाहताच तो सिंह रागाने गरजला. विहिरीतूनही तसाच प्रतिध्वनी ऐकू आला. संतापलेल्या सिंहाने दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी विहिरीत उडी टाकली आणि विहिरीतल्या पाण्यामध्ये तो बुडून मेला. सशाचे प्राण वाचले. सिंह तर निघून गेला. तात्पर्य काय मुलांनो? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. इवला असा ससा, पण त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण जंगल वाचवले. आहे की नाही गंमत? अशा काही गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. नकळतपणे त्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो. माझी ही गोष्ट आपणास कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट द्यायला विसरू नका. इथून पुढे मी तुम्हा बालमित्रांसाठी अशा छोट्या छोट्या कथा घेऊन येणार आहे.
आपण त्या कथा अवश्य ऐका. आवडल्या तर भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.